आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पुसद येथील वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 24 डिसेंबर रोजी 4:30 वाजताच्या सुमारास भोजला टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर वालतूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी निलेश नागेश पुरी वय वर्ष 19 राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ नवीन मोटरसायकल HF डिलक्स ही वरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी विनाक्रमांकच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला लाथ मारून फिर्यादीस खाली पडून त्यांच्याकडील काळी बॅग व त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा रोख रक्कम 66,000 रुपये, सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किंमत 18,000 रुपये, बायोमेट्रिक किंमत 5,400 असा एकूण 8,94,000 रुपये मुद्देमाल जबरी चोरी करून भोजला बाजूकडे पळून गेले म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक 600/2024 कलम 309 635 भारतीय दंडविधान संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। फिर्यादी चोर निघाल्यानं खळबळ उडाली आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता व यापूर्वी झालेले भारत फायनान्सचे जबरी चोरी गुन्हे पाहता वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर गुन्ह्याच्या फिर्यादीच्या घटनेच्या दिवसाची संपूर्ण मूवमेंट समजावून घेत त्याप्रमाणे संपूर्ण रूटचे दिवसभरातील CCTV फुटेजची बारकाईने पाहणी करता गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण करता फिर्यादीच्या खबरेमधील हकीकतमध्ये तफावत दिसून येत असल्याचं निष्पन्न झाल्यानं फिर्यादीकडे पोलीस कौशल्याचा वापर करून आणखी सखोल तपास करता यातील साक्षीदार यांच्या नाव समोर आल्यानं साक्षीदार यांच्याकडे फिर्यादी यांना ठेवण्याकरता दिलेली बॅग पंचासमक्ष जप्त करून तिची पाहणी करता त्यामध्ये गुन्ह्यातील रोख रक्कम 61,950 रुपये व सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किंमत 18,000 रुपये, जुना वापरता बायोमेट्रिक किंमत 5,400 असा एकूण 89,400 रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला। तसेच फिर्यादीचा विवो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपये, फिर्यादीची नवीन HP डिलक्स मोटरसायकल किंमत 60,000 रुपये असा एकूण 1,55,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून यातील फिर्यादीनं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेल्या जबरी चोरीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकानं अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने उघडकीस आणून मुद्देमाल व फिर्यादी आरोपी निलेश नागेश पुरी वय वर्ष 19 राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यास अटक करून पुढील कारवाई कामी वसंतनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच चुलमुला रजनीकांत, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे, पोलीस हवालदार संतोष भारगे, पोलीस हवालदार तेजाब रणखाम, सुभाष जाधव, रमेश राठोड, पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार, पोलीस शिपाई सुनील पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।